कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. पाऊले चालती पंढरीची वाट या अभंगाच्या ओव्या प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या त्या राहुरी शहरामध्ये. आषाढी एकादशी निमित्तानं सराळा बेट येथील सद्गुरू गंगागिरी महाराज पायी दिंडी महंत रामगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाली. या पायी दिंडीचं राहुरीमध्ये हॉटेल कुबेर परिवार आणि गोवर्धन उर्फ मुन्ना शेठ तनपुरे मित्रपरिवाराच्या वतीनं भक्तिभावानं स्वागत केलं गेलं. टाळ मृदंगाच्या निनादामध्ये आणि ज्ञानोबा तुकाराम जय हरी विठ्ठलच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला. यावेळी हॉटेल कुबेर समोर वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, बिस्किटं, पिण्याचं पाणी याची व्यवस्था केली गेली. वारकऱ्यांची सेवा करताना तनपुरे परिवारातील सदस्यांनी अत्यंत श्रद्धा आणि आपुलकीनं सहभाग घेतला. तर भाविकांनीही या सेवाभावाचं कौतुक केलंय. रामगिरीच्या महाराजांच्या दिंडीचं जे स्वागत केलं त्याबद्दल आणि त्या स्वागताचा स्वीकार केला त्याबद्दल सर्व वारकरी बंधूंचे आणि महाराजांचे तनपुरे परिवाराच्या वतीने आभार मानतो. आणि दिंडीचा प्रवास यापुढील प्रवास असाच सुखकर होऊन पांडुरंग चरणी सर्वांसाठी त्यांनी सुख, शांती व समृद्धीला मागावी अशी विनंती. कुबेर हॉटेल या ठिकाणी सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र सरला बेट येथील पायी दिंडीचे आगमन झाले. या ठिकाणी रामगिरी महाराज यांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. त्यांनी आमचा नाश्त्याची सोय स्वीकारली. त्याबद्दल मी रामगिरी महाराजांचे आमच्या तनपुरे कुटुंबियाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी आज दिंडीसाठी या सोहळ्यासाठी राहुरी तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मान्य श्री अरुणसाहेब तनपुरे, तसेच राहुरी कारखान्याचे माजी संचालक श्री साहेबराव पाटील तनपुरे व कुबेर हॉटेलचे संचालक श्री मुन्ना काका तनपुरे व हर्षल तनपुरे, तसंच शुभकीर्ती ग्रुपचे संचालक श्री सतीश काका तनपुरे, कैलास साहेबराव तनपुरे व रुद्राक्ष युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन साहेबराव तनपुरे या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांच्या वतीने मी रामगिरी महाराजांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. आणि मी देवाचरणी हीच प्रार्थना करील की महाराष्ट्रामध्ये व संपूर्ण राहुरीमध्ये सुखाची समृद्धीची लाभो. हरिभक्तपरायण रामगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज सराला बेट मधून आलेली दिंडी राहुरी शहरामध्ये प्रवेश करत आहे. तनपुरे परिवारानं आज त्यांचं छोटस या ठिकाणी अल्पवार दिंडीला त्या ठिकाणी दिलेलं आहे. स्वागत त्यांनी चांगलं केलेलं आहे. आणि अत्यंत मोठ्या गर्दीमध्ये वारकरी संप्रदाय आज पंढरपूरकडे रवाना होणार आहे. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्या प्रसंगी सदर दिंडीचा मुक्काम शुभकीर्ती लॉन्स मध्ये त्या ठिकाणी आहे. तनपुरे परिवाराने तिथे राहण्याची व्यवस्था सगळ्यांची केलेली आहे. आणि खुडसरगावच्या नागरिकांच्या याच्या करणं प्रतीने जेवणाची संध्याकाळची सोय त्या ठिकाणी व कित्येक वर्षाच्या परंपरेप्रमाणे खुडसरगावच्या नागरिकांनी त्या ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे. शिवकीर्ती लॉन्स या ठिकाणी आहेत.
सतीशचे सतीशचे तनपुरे यांच्याच वतीने मी आपली नेहमीची व्यवस्था त्यांनी फार सुंदर भव्य अशा प्रकारे केलेली आहे. त्यांचं लॉन्च फार भव्य आहे. वारकऱ्यांना भेटी सुविधा लागतील. या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती तथा तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे, ज्येष्ठ मार्गदर्शक साहेबराव अण्णा तनपुरे, कैलास साहेबराव तनपुरे, गोवर्धन उर्फ मुन्ना शेठ साहेबराव तनपुरे, सतीश काका साहेबराव तनपुरे, पैलवान नितीन साहेबराव तनपुरे, अक्षय कैलास तनपुरे, सूरज कैलास तनपुरे, हर्षवर्धन गोवर्धन तनपुरे, शुभम सतीश तनपुरे, रुद्राक्ष नितीन तनपुरे, अमोल प्रकाश भुजाडी, ऋषिकेश प्रकाश निमसे, अक्षय बाळासाहेब तनपुरे, रामसिंग राठोड, बाबूराव गुंजाळ, शांताराम अण्णा शेटे, सुनील भुजाडी, विलास तनपुरे यांच्यासह तनपुरे परिवार, मित्रपरिवार आणि अनेक भाविक मोठ्या संख्येनं हजर होते. दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी गोवर्धन उर्फ मुन्ना शेठ तनपुरे मित्रपरिवार आणि हॉटेल कुबेर परिवारानं विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित भाविक, मान्यवर आणि वारकऱ्यांचे आभार गोवर्धन उर्फ मुन्ना शेठ तनपुरे आणि हर्षवर्धन तनपुरे यांनी मानले. राहुरी शहरामध्ये वारकऱ्यांच्या सेवेतून भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विठ्ठल नामाच्या गजरात आणि भक्तिरसानं ओथंबलेल्या वातावरणात राहुरीकरांनी वारकऱ्यांचं मनापासून स्वागत करत आषाढी वारीचा आनंद द्विगुणित केलाय. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.